तर हे आहे होळी तोडल्याच्या दिवशीचा आमच्याकडे होळी अशी नाचवत मिळतात पालखीवरती मंडळावरती. हाय हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता आम्ही जात आहोत गावी जाऊन मस्तपैकी शिमग्याची मजा करणार आहोत. तर आता इथून निघालो आहे. आता नंतर आम्ही जेवून झोपलो आणि सकाळी असलं धुकं होतं की एक माणूस ॲक्सिडेंट झाला त्याचा. आणि तर हा आता संध्याकाळचा टाईम आहे जेव्हा देव नेसले. नंतर लावला की निघतो चिक. चिपकायलाच नको ना, म्हणून आधीच तेल लावून घ्यायचा. तर आता आम्ही निघालेलो आहोत मावशीकडे, म्हणून आम्ही आता कारमध्ये सगळे बसलेले आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि आता मावशीकडे गेल्यावर भेटू. आता इथून डायरेक्ट आम्ही आलो आहे बीचवरती. मावशीच्या इथे थोडा वेळ थांबलो होता, व्हिडिओ नाही केला, आत्ता केला. मी लाटांना घाबरून पळत होते, मला भीती वाटत होती म्हणून. तर असे आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत जे आहेत इंस्टाग्रामच्या माझ्या ID वर. तर आता इथून आम्ही निघाल्यावरती आम्हाला मांडावरती मिळाली पालखी नाचताना. तर बघूया. पालखीचं आगमन.
आता सगळे माणसं वगैरे भरून चुलत काशी आहे आणि त्याच्यावरती आत्ते असते चुलत. तर सगळे आता ओटी भरून घेत आहेत आणि ओटी भरून झाल्यावरती आता लहान मुलांचे खेळ होते. आता आमचे गाराने घालतात. बाबा धरी तू पाच श्री महाराजा दत्ताराम गोमणे मोठ्या देवाला चुकून घ्या. कुटुंबात तुझ्या मुलाबाळांना दीर्घायुष्य द्या. सर्वांना देवा सांभाळ. देवा धनी राजा तू पाच श्री महाराजा राजे श्री रवींद्र फुले त्यांच्या मोठ्या देवा भरल्या चुकून घ्या. त्यांच्या कुळाच्या राजी करा. त्यांना मुलाबाळांना दीर्घायुष्य द्या. सर्वांना देवा सांभाळ. देवा धनी तू पाच श्री महाराजा लक्ष्मी विठोबा कोरगावकर उठ्या देवाला चुकून घ्या. कुटुंबात त्यांच्या मुलाबाळांना सर्वांना दीर्घायुष्य द्या. लोकाईपासून देवा दूर ठेवा. सर्वांना सुखी ठेवा. राजा सांभाळ. महाराजा देवा प्रकाश पोपट ढोले देवा देवीच्या उठ्याला आपल्याला चुकून घ्या. उभेचा देवा सुख शांती चांगली द्या. भावांना दीर्घायुष्य चांगलं द्या. सर्वांना सुखी ठेवा. माझा भाव सांभाळ. देवा धनी तू महाराजा शिवबा शिंदे देवीच्या ओढ्या देवाला चुकून कुटुंबात सर्वांना आपलं सुख शांती द्या. महाराजा त्यांच्या पाहुणे भगवंतांच्या ज्या गावी आहेत त्या गावच्या पाच साहजिक बाबा धनी तू पाच देवा धनी तू पाच महाराजा परेश गोबडे मुंबईमध्ये शाळेत शिकण्यासाठी भगवंता गेलेला आहे. चित्त माणसं शाळेवर भगवंता लागत नाही. चित्त मन लागत नाही. एकतरी देवा तो ऐकत नाही. असं ईश्वराच्या मुलाला जे काही दुर्बलपणा आहे शांततेत आला पाहिजे. आपल्याला लक्ष बसलं पाहिजे. सांगितले देवा ऐकलं पाहिजे. असं त्या शांततेत भगवंता म्हणजे पुरुषाची देवीची कृती होईल. ईश्वर आपण एवढी लहान आहे तू. देवा धनी तू महाराजा योगेश मेधारी शुभकार्य भगवंत झालेला आहे. तेव्हा तिची जी काही मागणी भगवंत आहे कुटुंबात नवऱ्याबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर सरळ राहायला बघत नाही. तेव्हा 4 दिवशी 4 दिवस तिचा खेळ तिचा चाललेला आहे. हा खेळ जेव्हा कोण करतोय भगवंत हे तुला माहिती आहे. तर माझ्या भगवंत हा कुठला विषय असेल मुद्दा असेल कारण असेल तुझ्या अंशविकार भगवंत असला तिची मस्ती भगवंत असेल ही तेव्हा मस्ती थांबली पाहिजे. जेव्हा जेव्हा कुटुंब म्हटलं तर कुटुंब तिने म्हटलं पाहिजे. वैध म्हटलं तर वैधप्रमाणे वागलं पाहिजे. असा देवा चमत्कार तू दाखव माझ्या भगवंता. पुढच्या 2 देवीला पुढच्या वर्षी 6.5 होईल पण माझ्या आईचं खात्री करून द्या भगवंता सांभाळ. तेव्हा चांगल्या मार्गात पास होऊ दे. बघ सर
इथे मोठ्या घरात गोमण्यांचं जेवण दिलं जातं शिमग्यातलं, आणि ते सगळे असे बसून जेवतात. त्याचा मी व्हिडिओ केला. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो धामणपिवती. आमचे गांगो आणि वडचाई मंदिर या दोघांची भेट होती. तर आता इथून गेल्यावरती घरी आले खेळीवाले, म्हणजे संध्याकाळी 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 काळ काळ काळी संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळ काळ 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 काळी संध्याचे बाबा कसे गोरे गोरे संध्याची आई कशी काळी काळी संध्याचे बाबा कसे गोरे गोरे संध्याची आई कशी काळी काळी संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळ काळ 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 काळी संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळ काळ 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 काळी संध्याचा भाऊ कसा गोरा गोरा संध्याची आई कशी काळी काळी संध्याचा भाऊ कसा गोरा गोरा संध्याची आई कशी काळी. तिथून मग नंतर आम्ही संध्याकाळी गेलो नदीवरती, आणि नदीवरती मस्तपैकी आंघोळ केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही ईद घातली. मग ईद म्हणजे वनवा आतमध्ये जाऊ नये म्हणून जे करतात त्याला, म्हणजे आजूबाजूचे रान साईडला करून त्यांना असं आग लावतात. आणि आम्ही सगळे मग निगडीच्या काट्या पानाची, म्हणजे पानं असतात पुढे आणि काठी असते, त्याच्याने आम्ही त्याला विझवतो. आता मी विझवेन तसं, आणि हे करणं भाग असतं. नाहीतर मग वर्ष 2 वर्ष, म्हणजे आता तर 9, 11, 12 वर्ष झाली त्या जांभळींना. एवढी 11-12 वर्षाची मेहनत सगळी वाया जाते वनवा आतमध्ये गेला तर. पीक खूप कमी होतं आणि नुकसान होतं ते वेगळंच. तर हे आम्ही मस्तपैकी विझवत होतो, आणि चटका तो खूप लागले, कारण याच्यापेक्षा पण मोठी आग पेटली होती. आणि हे करणं गरजेचं आहे, आणि जेवढं गरजेचं तिथंच आम्ही पेटवलेलं आहे, बाकी कुठे जास्त जायला दिलेली नाही तिथं. तर हा फोटो आम्ही घोड्यावरती रायडिंग करायचो तेव्हाचा. नंतर आम्ही स्वामी समर्थांच्या भेटीला गेलो, मही विहीर. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.